रेल्वे रुळांवर आंदोलक पोहोचलेले आहे। बच्चू कडूंचं आंदोलन नागपुरात आहे आणि आता ह्या नागपुरातील आंदोलनाला तीव्र स्वरूप प्राप्त होत आहे। रेल्वे रुळावर हे सर्व आंदोलक बसलेले आहेत। थोड्याच वेळात या ठिकाणी रेल्वे येईल आणि रेल्वे अडवण्याचा प्रयत्न या सर्व आंदोलकांकडून होणार आहे। त्यामुळे आता आपण पाहतोय नागपुरातल्या या आंदोलनाला तीव्र स्वरूप आलेलं आहे। तर स्वतः या आंदोलनात सहभागी असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे आपल्या सोबत जोडले गेले आहे। राजू शेट्टी जी, सरकारकडून आता काय अपेक्षा आहे, कारण आंदोलन तीव्र होत चाललेलं आहे। आज सकाळपर्यंत सरकारने आडमुठी भूमिका घेतलेली होती आणि म्हणून आम्ही 12 वाजता रेल्वे रुळावर जाऊन बसण्याचा निर्णय घेतलेला होता आणि काही शेतकरी त्या ठिकाणी रेल्वे रुळ अडवण्याच्या तयारीत तिकडे रुळावर गेलेले होते आणि हे बघितल्यानंतर वेगाने चक्र फिरली आणि प्रशासनाकडून आमच्याकडे निरोप आला की 4 वाजता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील 2 मंत्री पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल हे आंदोलनस्थळी येतील। सरकारनं मग सकारात्मक पाऊल टाकलंय। 2 मंत्री या ठिकाणी आंदोलनस्थळी भेटायला येत आहेत म्हटल्यानंतर रेल्वे रुळावर बसलेल्या शेतकऱ्यांना आम्ही माघारी बोलवलेलं आहे आणि मंत्री आल्यानंतर त्यांच्याकडून राज्य सरकारचा काय प्रस्ताव येतोय तो बघू आणि मग आंदोलनाची तीव्रता अजून कशी वाढवायची ते ठरवू, अशा पद्धतीचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। आपण जर पाहिलं तर 12 वाजेपर्यंतचा वेळ देण्यात आला होता, मात्र सरकार काहीस हळूहळू पावलं उचलतंय असं वाटतंय। आता 2 मंत्री या ठिकाणी आंदोलनस्थळी येत आहेत म्हटल्यानंतर थोडंसं सरकारनं आपल्या भूमिकेमध्ये थोडासा बदल केलेला दिसतो। शेवटी चर्चेचे दरवाजे बंद करून चालत नाहीत, कारण आपल्याला सरकारमध्ये बसलेले लोक आवडो न आवडो, सरकारची भूमिका कशी असलो तर संविधानिक दृष्ट्या विचार केला तर अधिकार पदावर तेच बसले असतात आणि आम्हाला जो प्रश्न सोडवून घ्यायचा आहे तो त्यांच्याकडूनच सोडवून घ्यायचा आहे आणि त्यांच्याबरोबर चर्चेचे दरवाजे बंद केले तर मग प्रश्नाचा गुंता सुटणारच नाही। हे इतकी वर्ष चळवळ केल्यानंतर निश्चितच आमच्या डोक्यात आहेत आणि त्यामुळे चर्चेचे दरवाजे आम्ही काही बंद करणार नाही। नक्कीच राजू शेट्टी जी, आपण जर पाहिलं तर आसमानी संकटालाही कायम शेतकरीच सामोरा जात असतो आणि आता अशाही वेळी संकटाला सरकार धावून यायला काहीसं उशीर करतंय, त्यामुळे कायमच ही वेळ शेतकऱ्यांवर काय येते असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय शेतकऱ्यांकडून। सरकार ही जी का आडेल तत्वपणाची भूमिका घेतं याची किंमत सरकारला भविष्यामध्ये निश्चितच चुकती करावी लागणार आहे। बरं, 7-12 कोरा करण्याचं आश्वासन त्यांनीच 1 वर्षापूर्वी दिलेलं होतं आणि मग ते आता पूर्ण करायला काय अडचण आहे। विनाकारण सरकारनं प्रतिष्ठेचा प्रश्न करू नये एवढंच आमचं म्हणणं आहे। जी, राजू शेट्टी जी, धन्यवाद। तुम्ही आमच्याशी संवाद साधला आणि या आंदोलनासंदर्भात तुमची भूमिका स्पष्ट केली त्यासाठी। तर नागपुरातलं हे आंदोलन सरकारमधील नेते आमदार हे चर्चेसाठी येणार आहे, तर चर्चेसाठी आमचे दार कायमच खुले आहे असं राजू शेट्टी यांनी म्हटलेलं आहे। ही चर्चा कधी होते, आमदार मंत्री कधी येतात आणि त्यातून काही तोडगा निघतो का, या मागण्यांसंदर्भात सरकार काही ठोस पाऊल उचलतं का, हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मात्र त्याआधी नुकसानीचा फटका सहन केलेले शेतकरी आंदोलक बच्चू कडू आक्रमक झालेले आहेत।